सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डिबेटमध्ये. विषय रिव्हर्सल ऑफ डायबिटीज, ज्यामध्ये टाईप 2 डायबिटीज बद्दल आपण बोलणार आहोत. रोगनिदान शास्त्राचा एक प्रकार म्हणून विचार करणार आहोत. पॅनक्रियासचे बीटा सेल निकामी होण्याची प्रक्रिया डायबिटीज निदानाच्या आधी 8 ते 10 वर्ष आधी सुरू झालेली असते. हायपरइन्सुलिनेमिया, दुर्बल ग्लुकोज टॉलरन्स आणि मग डायबिटीज आणि इतर कॉम्प्लिकेशन्स हे आजाराच्या स्पेक्ट्रममध्ये दिसतात. ह्यासाठी उपचाराच्या बऱ्याच पद्धती उपलब्ध आहेत. तरी सुद्धा सगळे पेशंट्स आणि क्लिनिशियन्स हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की ते नॉर्मल्सी पर्यंत कसे पोहोचतील आणि रिव्हर्सल ऑफ टाईप 2 डायबिटीज हे सहज आणि सोप्या रीतीने शक्य आहे का, आणि त्यांना जमेल का, हे सस्टेनेबल आहे का. पण मला याची खात्री आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आहेत, जे दीक्षित डाएटसाठी जगप्रसिद्ध आहेत आणि ते या विषयावर बोलणार आहेत. आणि या विषयाची दुसरी बाजू मांडण्यासाठी मेडिसिन अँड डायबिटीज या विषयावर एक्सपर्ट असलेले डॉक्टर विजय नेगलूर सुद्धा आज आपल्यासोबत आहेत. डायबिटीज रिव्हर्सल वरचे सत्र सुरू करण्याआधी मी प्रथम ओळख करून देते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे. त्यांनी कम्युनिटी मेडिसिन या क्षेत्रात GMC औरंगाबाद मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांना 30 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते सर्वोत्तम शिक्षक या सन्मानाने 2015 व 16 मध्ये MUHS द्वारा पुरस्कृत आहेत. मेडिकल स्टुडंटसाठी त्यांनी 2 पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे 40हून अधिक रिसर्च आर्टिकल्स पब्लिश्ड आहेत. ते WHO आणि युनिसेफ मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी वर्ल्ड फ्री फ्रॉम ओबेसिटी अँड डायबिटीज कॅम्पेनची सुरुवात केली. तसेच त्यांनी भारतात आणि परदेशात 300हून अधिक व्याख्याने देखील केली. ते महाराष्ट्र सरकारच्या फाईट ओबेसिटी कॅम्पेनचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी त्यांना स्वस्थ भारत अभियान अंतर्गत सदस्य आणि खासदारांसाठी मार्गदर्शन देण्यास आमंत्रित केले होते. या संक्षिप्त परिचयानंतर मी डॉक्टर दीक्षित यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रेझेंटेशन सुरू करावे. डॉक्टर केळकर मॅडम, खूप खूप धन्यवाद. मला आनंद होत आहे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं? डॉक्टर केळकर आणि नाशिक डायबेटिक असोसिएशनचा मी कृतज्ञ आहे की त्यांनी मला रिव्हर्सल ऑफ डायबिटीस बद्दल माझा दृष्टिकोन मांडण्याची संधी दिली. आणि मला आनंद होतोय की मागील 3 वर्षात बऱ्याच फिजिशियन्स आणि डायबेटॉलॉजिस्ट परिषदांमध्ये हा रिव्हर्सल विषय पुन्हा पुन्हा समोर येतोय. असे काही याआधी बघण्यात आलेले नाही. मी माझे सादरीकरण सुरू करतो. तर मला देखील असे वाटते की हो, रिव्हर्सल ऑफ टाईप 2 डायबिटीस हे एक सत्य आहे. मी या बाबतीत अज्ञानी असल्याचा मला फायदा आहे, कारण मी डॉक्टरही नाही आणि डायबेटॉलॉजिस्टही नाही. मी एक सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहे जो ओबेसिटी आणि डायबिटीसच्या प्रतिबंधासाठी गेली 7 ते 8 वर्ष काम करत आहे. आणि आमच्या मोहिमेच्या काही परिणामांमुळे मी या डायबिटीसचे रिव्हर्सल या क्षेत्राकडे वळलो. आता जर आपण ह्या मोहिमेबद्दल बघितले तर हे मोफत आहे. लोकांना एक दीर्घकालीन आणि टिकणाऱ्या औषधमुक्त आयुष्याबद्दल जागृत करण्यासाठी आहे. हा सल्ला सोपा आहे. आम्ही लोकांना दिवसातून 2दाच जेवायला सांगतो, जेव्हा खूप भूक लागते. जेवण 55 मिनिटात संपवा. गोड पदार्थ कमी किंवा बंद करा. जर तुम्ही डायबेटिक असाल तर गोड पूर्णपणे बंद करा. आहारातली प्रोटीन्स वाढवा, कार्बोहायड्रेट्स कमी करा
आणि 45 मिनिटं कार्डिओ व्यायाम करा एवढेच करायला सुचवतो. आत्ताच्या कॅम्पेनमध्ये 20,000 डायबेटिक, 15,000 प्री डायबेटिक आणि काही वेट लॉस करणारे ज्यांना डायबेटीस नाही असे आहेत. सध्या 65,000 सहभागी वेगवेगळ्या 41 देशांमधून आमच्याशी जोडलेले आहेत. आता हा लाईफस्टाईल बदल 3 प्रकारच्या लोकांसाठी वर्ज्य आहे. पहिले, 18 वर्षाखालील मुलं, गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या माता आणि टाईप 1 डायबिटीसचे रुग्ण. ह्या 3 श्रेणीतील लोकांसाठी ही लाईफस्टाईल वर्ज्य आहे. टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांची परवानगी घ्यावी आणि मगच हा डाएट प्लॅन घ्यावा. ही लाईफस्टाईल मोफत आहे. ह्यासाठी कोणत्याही एक्सपर्टची गरज नाही, कोणतेही उपकरण किंवा बाजारातले पोषक आहार आणायची गरज नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे कोणीही हे आयुष्यभर अंमलात आणू शकेल, कारण इथे कुठली बंधने नाहीत की काय आणि किती खावे. फक्त गोड पदार्थ वगळता, आणि तेही डायबिटीसच्या बाबतीत. बाकी तुम्ही तृप्त राहू शकता. ह्यामध्ये 4 प्रकारच्या सुधारणा दिसतात आणि ते 4 प्रकार आहेत. वजन कमी झालेले दिसून येईल. आमच्या संशोधनाप्रमाणे साधारण 6.8 किलो 6 महिन्यात कमी होईल. 6 महिन्यांमध्ये कमरेचा घेर 3.5 सेंटीमीटरने कमी झालेला असेल. HbA1c काउंट कमी होईल. जर प्रीडायबेटिक असाल तर HbA1c साधारणतः 3 ते 6 महिन्यात 5.6 पेक्षा कमी होईल. फास्टिंग इन्शुलिनचे प्रमाण कमी होते, जे टाईप 2 डायबिटीसमध्ये इन्शुलिन प्रतिकारकतेचे सूचक आहे. तर ह्या सुधारणा दिनचर्येमुळे दिसून येतात. भारतात 12 शहरांमध्ये डायबिटीस रिव्हर्सल केंद्रे सुरू केली आहेत. त्यातले नाशिकमध्ये एक आहे. आणि हे सांगताना खूप आनंद होतोय की डॉक्टर घैसास, डॉक्टर कुमठेकर, डॉक्टर केळकर आणि डॉक्टर किर्लोस्कर आम्हाला नाशिक केंद्राच्या कामात मदत करत आहेत. बाकीच्या 11 केंद्रांमध्येही सिनियर डॉक्टर्स मदत करत आहेत. सध्या या केंद्रांमध्ये मिळून जवळजवळ 5,000 डायबेटिकना तपासत आहेत. एक बहुकेंद्रीय प्रयोग सुरू आहे. ह्या लाईफस्टाईलच्या प्रयोगाचे परिणाम साधारणतः जानेवारी 2021 पर्यंत कळतील. आणखीन एक प्रयोग यूकेमध्येही लवकरच सुरू होईल. आता मी काही डायबिटीसचे रिव्हर्सल झालेल्या रुग्णांचे अनुभव सांगणार आहे. रिव्हर्सल रेमिशन यात मी जाणार नाही. लातूरचे श्याम लेंडवे यांना डायबिटीस असल्याचे 1 जानेवारी 2017 मध्ये समजले. HbA1c 10.1 होता. त्यांनी कुठलीही औषधं न घेता केवळ ही लाईफस्टाईल पाळली. एकूण 3.5 वर्ष आणि आज त्यांचा HbA1c 6 आहे. आणि त्यांनी HbA1c दर 3 महिन्यांनी तपासले आणि वजन देखील 10 किलो कमी झाले. त्यांचे 3रे वर्ष पूर्ण झाले आहे. नाशिकचे निलेश महाजन, ज्यांचे 7 ऑगस्ट 2017 मध्ये डायबिटीस झाल्याचे समजले, तेव्हा HbA1c 11.8 होते. आता 5.4 आहे आणि वजन 6 किलोनी कमी झाले आहे. परावर्तन कालावधी 34 महिने. ठाण्याचे गुलाब सिंग यांचे 2 जुलै 2020 ला HbA1c 12.8 इतके होते. 5 सप्टेंबरला ते 6.2 झाले आणि 4 किलोनी वजन कमी झाले. पनवेलचे सतीश सोनावणे यांचे 16 जून 2020 ला HbA1c 12.3 होते. 3 सप्टेंबरला ते 6.9 इतके आले आणि 3 किलोनी वजन सुद्धा कमी झाले. पुण्याचे सुदीप विश्वास यांचे 16 मे 2019 ला HbA1c 14.5 होते आणि 17 ऑगस्ट 2020 ला ते 5.7 आले. त्यांनी 15 किलो वजन कमी केले. त्यांचे सुरुवातीचे वजन 142 किलो होते. हे अनुभव अशा लोकांचे आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारचे औषध न घेता केवळ ही दिनचर्या पाळली आणि ते रिव्हर्सलच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर होते. अशी काही प्रकरणे आहेत ज्यांची औषधे डॉक्टरांनी तर पूर्ण बंद केली आहेत. मुंबईचे डॉक्टर राजन वेळुकर, माजी कुलगुरू YCMU आणि मुंबई विद्यापीठ. फेब्रुवारी 2018 ला HbA1c 11.33 होते. ते 5 औषधं घेत होते. त्यांनी हा डाएट प्लॅन फेब्रुवारी 2018 मध्ये सुरू केला आणि नोव्हेंबर 2018 पासून त्यांची सर्व औषधं पूर्ण बंद झाली आणि आजपर्यंत त्यांचे HbA1c काउंट 6.5 च्या पुढे गेलेले नाही. डॉक्टर राजीव देशपांडे, संधिवात तज्ज्ञ, मूळचे औरंगाबादचे, सध्या डेन्मार्कला असतात. 6 महिन्यांपूर्वी त्यांना डायबिटीस असल्याचे समजले. 4 महिने मेटफॉर्मिन 500 mg हे औषध दिवसातून 2दा घेत होते. HbA1c 6.8 होते.
जेव्हापासून त्यांनी हा डाएट प्लॅन सुरू केला तेव्हापासून त्यांचे HbA1c 5.2 झाले आणि 4 महिन्यापूर्वी सर्व औषधं बंद झाली. पुण्याचे मनीष पाटील यांचे 2 फेब्रुवारी 2020 ला HbA1c 10 होते. मेटफॉर्मिन 500 mg हे औषध दिवसातून 2दा घेत होते. जुलै 2020 ला HbA1c 6 आहे औषध न घेता. असे बरेच अनुभव आहेत आणि जर तुम्हाला सगळे वाचायचे असतील तर माझे पुस्तक डायबिटीस रिव्हर्सल नवी आशा तुम्ही वाचू शकता. आमच्या फेसबुक पेजला ग्रुपला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला फोन नंबर इत्यादी तपशिलासह सर्व यशोगाथा वाचायला मिळतील. तुम्ही आमच्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता www.adortrust.org. आता जेव्हा आपण रिव्हर्सल बद्दल बोलतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जेव्हा HbA1c 6.5 पेक्षा कमी असेल तेव्हा त्याला रिव्हर्सल असं म्हणतात. 2 महिन्यांच्या मधुमेह चाचणीसह आणि सर्व औषधं बंद केल्यावर काही लोकांचं मत असं आहे की जर मेटफॉर्मिन घेऊन सुद्धा 6.5 पेक्षा कमी असेल तर ते रेमिशन म्हणले जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत, जसे बॅरिएट्रिक सर्जरी, कमी कॅलरी असलेला आहार, जेणेकरून रुग्णाला रेमिशनकडे नेले जाते. सर्वात लोकप्रिय चाचणी आहे ज्यामध्ये रुग्णाला 825 कॅलरी असलेला आहार दिला आणि त्यांना चांगले परिणाम दिसले. आता जेव्हा आपण सर्व चाचण्यांचा अभ्यास करू तर आपल्याला हे दिसून येतं की जेव्हा तुम्ही अशी काही विशिष्ट दिनचर्या पाळता किंवा कमी कॅलरीचा आहार घेता तेव्हा बीटा सेलचे काम चालू राहते आणि जर वजन कमी झालेले असेल तर टाईप 2 डायबिटीसच्या रिव्हर्सलला मदत होते. आणि तुमचे डायबिटीसवरचे नियंत्रण तुमच्या बीटा पेशी किती लवकर पूर्ववत होतात यावर अवलंबून असते. त्यावर डायबिटीस आधारित आहे. पण असेही लक्षात आले आहे की रेमिशन कायम ठेवण्याचे यश 50% पेक्षाही कमी आहे आणि पुढे जाऊन आणखी कमी होत जाते, असे या चाचण्यांमधून लक्षात येते. आमच्या मते रिव्हर्सल ही एक प्रक्रिया आहे, कुठला शेवटचा एंडपॉइंट नाही. सर्वसामान्य परिभाषेप्रमाणे ज्यांचे औषधांसह HbA1c 7 पेक्षा कमी असेल तर डायबिटीस नियंत्रित आहे. आणि रिव्हर्सल म्हणजे औषधाशिवाय HbA1c 7 पेक्षा कमी असणे. तर आम्ही रिव्हर्सल असे मानतो. आपण तात्काळ निदान आणि उशिरात उशिरा औषधोपचार ह्यामुळे परावर्तन अवस्था टाळू शकतो. मला असे वाटते की भारतात किंबहुना जगात डायबिटीसचे निदान उशिरा होते आणि मग अति औषधोपचार केले जातात. कारण बऱ्याच वेळा डायबिटीस तपासण्यासाठी रक्तातील साखरेचा आधार घेतला जातो. हेच जर आपण HbA1c च्या आधारे मधुमेह तपासणी केली तर रुग्णांमध्ये डायबिटीसचे अनुमान लावून अशी दिनचर्या अंमलात आणून त्यांना डायबिटीस मुक्त करता येईल व पुढची पातळी गाठायचे टाळू शकतो. म्हणूनच या दिनचर्येवर भर दिला पाहिजे आणि पर्याप्त चाचण्या केल्या गेल्या पाहिजेत. डायबिटीसच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये विरोधाभास दिसून येतो. जसे की HbA1c 7 पेक्षा कमी असेल तर डायबिटीस नियंत्रित आहे. पण जर कोणाचे HbA1c 6.8 असेल तर त्या रुग्णाला उपचारांची गरजच काय? जर उपचार देऊन 7 पर्यंत नियंत्रित डायबिटीस मानले जाते तर मग विना उपचार 6.8 असताना आपण औषधं द्यायची घाई का करायची, हा माझा प्रश्न आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे मी आणि माझे PGचे विद्यार्थी मिळून काही लेख, काही संदर्भ यातून शोध लावण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आम्हाला कल्पना येईल किंवा ठामपणे सांगता येईल की जर रक्तातील साखरेचे प्रमाण 220, 240 किंवा 260 असे सलग 1 महिना असेल तर मग काळजीचं कारण आहे. पण मला अजून तरी तसे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. आता इथे HbA1c आणि रक्तातील साखर याची मोजणी महत्वाची की शरीरातील काही अवयव निकामी होत असल्याचे चिन्ह हे महत्वाचे? आपण म्हणू कोणाचे HbA1c जर 8 आहे तर याचा अर्थ त्यांना हाय शुगरचा त्रास गेले 3 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून देखील असेल. तर हे महत्वाचे नाही का की औषध देण्यापूर्वी शरीरातील अवयवांचे झालेले नुकसान तपासायला पाहिजे? इथे मला असे वाटते की मधुमेह तज्ज्ञांनी काही मार्गदर्शक तत्वे मांडली पाहिजेत. एक समालोचन म्हणून बघूयात डायबिटीस केअरबद्दल महाराष्ट्रापेक्षा भारतात असं म्हणूया.
जवळपास 3500 पेक्षा जास्त डायबेटिकना अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले की हे सगळे नाशिक, मुंबई, पुणे मधले आहेत. खूप कमी ग्रामीण भागातले असतील. की 50% जास्त तपासण्या आणि निदान हे केवळ फास्टिंग आणि पोस्ट मील शुगर ह्यावर आधारित आहेत. 50% जास्त रुग्ण असे आहेत ज्यांना डायबिटीस असल्याचे समजल्यावर लगेचच उपचार सुरू केले. रॅटिनोपॅथीची चाचणी केवळ 5% कमी लोकांची केली गेली. आश्चर्य आहे की हायपोग्लासिमियाचा सल्ला 50% कमी डायबेटिकना दिला आणि हायपोग्लासिमियाची सर्वात जास्त काळजी घ्यायची असते. 48% लोकांकडे घरी ग्लुकोमीटर आहे. तर हे मुद्दे आहेत जे अभ्यासातून लक्षात आलेले आहेत आणि जे लवकरच प्रकाशित होतील. आम्ही आमच्या मोहिमेतून काय शिकलो? HbA1cच्या आधारे केलेल्या तपासणीमुळे निदान वेळेत होईल आणि जर त्यांना आम्ही सुचवलेली दिनचर्या अंमलात आणायला सांगितली तर त्यांना नक्कीच फरक पडेल. आता इथे आपल्याला मान्य करावं लागेल की दर थोड्या वेळाने खाणे ही दिनचर्या निष्फळ ठरली आहे. कारण जर तुम्ही या सगळ्यांचा अभ्यास केलात, सगळे रुग्ण ज्यांना मधुमेह आहे आणि थोड्या वेळाने खाण्याचा सल्ला दिला जातो आणि बघा त्याचे परिणाम काय झाले आहेत. मी वेगळे सांगायची गरज नाही. आता वेगळी दिनचर्या पाळण्याची गरज आहे. तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता. त्याने कुठलेही नुकसान नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिनचर्यातल्या बदलासाठी वेळ द्यावा लागेल. हे काही 1-2 दिवसात होणारे नाही. ह्यासाठी पर्याप्त वेळ द्यावा लागेल, जो की 3 महिन्यांचा आहे. अवयवांचे झालेले नुकसान उपचार करण्याआधी तपासणे महत्वाचे आहे. कारण काही नुकसान झालंच नसेल, किंबहुना HbA1c आणि रक्तातील साखर शरीरातील अवयवांच्या झालेल्या नुकसानाला औषध देण्यापूर्वी महत्त्व दिले पाहिजे. आणि हायपोग्लायसिमिया तपासल्याने आपल्याला एक संधी मिळते व आपण डायबिटीसचे औषध कमी करू शकतो. हे खूप महत्वाचे. कारण ज्याला डायबिटीस आहे त्याला पुढे नक्कीच हायपोग्लायसिमिया होतो. तर आपण हे जर लक्षात आणून देऊ शकलो की वरचेवर तुम्हाला हायपोग्लायसिमियाचा त्रास होत असेल तर आपल्याला आधीच औषधाचे प्रमाण कमी करावे लागेल. डायबिटीस रिव्हर्सलचा हा एकमेव मार्ग आहे. बाकी सर्व चाचण्या हेच सांगतात की फक्त वजन आणि कॅलरीवरचे निर्बंध डायबिटीस रिव्हर्सलसाठी कारणीभूत ठरतात. पण मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत की लोकांनी 15 किलो वजन कमी केले, काहींनी 3 किलो, काहींनी 4 किलो, पण तरीही त्यांचे HbA1c 12/6 झाले. त्यामुळे मला असे वाटते की कॅलरीवरचे निर्बंध महत्वाचे नसून शरीरातील इन्शुलिन बनवण्याची वारंवारिता हे सर्वात महत्वाचे आहे. हे आम्हाला आमच्या मोहिमेमधून आढळून आले आहे. तर आता प्रेझेंटेशनच्या शेवटी मी काही डायबिटीस तज्ज्ञ नाही. तुम्ही डायबिटीसबद्दल माझ्यापेक्षा अधिक तज्ज्ञ आहात. पण मला एवढेच सुचवावेसे वाटते की टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते योग्य नाही किंवा अपेक्षेप्रमाणे नाही. सुधारणेसाठी वाव आहे असे जर वाटत असेल तर माझी विनंती आहे की ही दिनचर्या 2 प्रकारच्या रुग्णांवर अंमलात आणून प्रयोग करा. त्यांच्या शरीरातील अवयवांचे नुकसान तपासावं, पुढे जा आणि 5 अनियंत्रित डायबिटिक्स ज्यांना सर्व उपचार दिले, औषधं दिली तरी डायबिटीस नियंत्रित नाही अशा रुग्णांवर हा प्रयोग करा. तुम्हाला चांगले परिणाम दिसतील, मला खात्री आहे. मग तुम्ही सगळ्या रुग्णांवर हा प्रयोग करा. ही माझी नम्र विनंती आहे. तर संयम ठेवून ऐकल्याबद्दल धन्यवाद.